आज 19 जून सायंकाळचे पावणे 7 वाजलेत. पाहूयात 20 जूनला राज्यातील हवामान कसे राहील. सध्याच्या सिस्टम्स जर पाहिल्या, तर चक्राकार वारे इकडे बंगालच्या उपसागराच्या भागांमध्ये आहेत. हे उंचावर चक्राकार वारे आहेत. राज्याकडचे उत्तरेकडचे कोरडे वारे थोडे थांबले, पण हवेची उलटी चक्राकार स्थिती, अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन सारखी स्थिती ही महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहे. हवेचा दाब वाढलेला आहे, त्यामुळे उष्णता सुद्धा वाढलेली दिसते. स्वच्छ आकाश काही ठिकाणी आहे. काही ठिकाणी थोड्याशा पावसाची सरी किंवा ढगाळ वातावरण होतंय. पण विशेष करून राज्यात सध्या तरी मोठा पाऊस होत नाही. सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर अहिल्यानगरचे काही उत्तरेकडील भाग, छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग, जळगाव, थोडासा धुळेचा भाग, बुलढाणा, वाशिमचा भाग आणि हिंगोलीचा काही भाग हलक्याचे थेंबांचे किंवा हलके थेंब देतील अशा प्रकारचे ढग होते. खूप मोठे ढग नाहीत. खूप मोठ्या पावसाची शक्यता या ढगांमधून नाहीये. त्यानंतर गडचिरोलीच्या दक्षिणेकडील भागात जो भाग आहे अहेरी, सिरोंचा या ठिकाणी गडगडाटी पावसाचा ढग आहे. दुपारी थोडासा गोंदियाचा भाग असेल किंवा इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेत. तुमच्याकडे पाऊस झाला असेल नक्की कमेंट करून कळवा. बाकी राज्यात ढगाळ वातावरण आज थोडंसं वाढलं इकडे पश्चिम महाराष्ट्रात. पण या ढगांमधून सध्या तरी काही पाऊस होत नाहीये. कोकणात वातावरण बऱ्यापैकी कोरडं आहे. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या जी काही थोडी शक्यता आहे, ती धुळे, नाशिक पूर्व, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, सोलापूर, त्यानंतर बीडचे पश्चिम भाग, जालना, छत्रपती संभाजीनगर एक दुसरे भाग, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली हा जो भाग आहे किंवा जळगाव या भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल. काही ठिकाणी थोड्याशा हलक्या सरी बरसतील. मोठ्या क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज अजूनही नाही. तसेच धाराशिव, लातूर, नांदेडचे दक्षिण भाग, लगतवती कर्नाटक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर याही ठिकाणी गडगडाट किंवा हलका पाऊस होण्याची शक्यता थोडेफार मॉडेल्स दाखवत आहेत. तरीसुद्धा उद्या सकाळचा व्हिडिओ नक्की पहा. कारण स्थानिक पातळीवरतीच ढगनिर्मिती झाली तरच ही शक्यता आहे. मॉडेलमध्ये सुद्धा अजूनही जास्त अचूकता नाहीये. कोकण किनारपट्टीला ढगाळ हवामान होईल. विशेष पावसाचा अंदाज जरी नसला तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा सरी या पाहायला मिळू शकतात. पण अजूनही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाची शक्यता दिसत नाही. राहिलेले राज्यातील जिल्हे ज्यांची नावं घेतलेली नाहीत, त्या ठिकाणी फक्त स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा. विशेष काही शक्यता अजून तरी दिसत नाही. हवामान विभागाचे इशारे पाहिलं तर त्यानुसार उद्या रायगड, नाशिक पूर्व आणि अहिल्यानगर या ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा. ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे घाटमाथा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे. इतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणातील जिल्ह्यात इतर कुठेही इशारे नाहीत. विदर्भातील जर इशारे पाहिले त्यानुसार उद्या अकोला, वर्धा, चंद्रपूर उष्ण लाटेचा इशारा आहे. तर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी मेघगर्जनेसह थोडासा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.